श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही स्वामी समोर डोके टेकवता, जेव्हा तुम्ही स्वामी समोर डोके टेकवता, तेव्हा ते तुमच्या सोबत उभे राहतात. आणि जेव्हा स्वामी तुमच्या सोबत उभे राहतात, तेव्हा तुमच्या विरोधात कोणीही उभे राहत नाही. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. आज गुरुवार आहे आणि गुरुवारची पोथी वाचायची राहिली. 11:15 वाजलेले आहेत. आता शक्य नाही वाचणं, कारण 21 अध्याय असतात आणि अर्धवट अध्याय सोडून उठायला जमत नाही 12च्या अगोदर. आणि समजा 11 अध्याय वाचले आणि 11 नंतर वाचेल म्हणून ठेवलं तर जमत नाही, कारण माझे एक मांडी पारायण आहे. त्यामुळे मी संध्याकाळच्या आरतीला वाचणार आहे पोथी. आता आपण रोजचा अध्याय वाचून घेऊया. तोपर्यंत रोजचा अध्याय वाचून घेते आणि मग गुरुवारची पोथी संध्याकाळी वाचते. आज 21वा अध्याय आहे. काल 20 झालेले आहेत. आता महालक्ष्मी येत आहेत, असेच गणपती बाप्पा येत आहेत, कामाची गडबड आहे, असाच थोडासा वेळ होणार आहे, कारण घराची पण आवरावर असते. एकटीला कामे करायचे, घरातली कामं, घरातली आवरावर, बाहेरचे कामं, हे आणा ते आणा, ते चालूच आहे. त्यामुळे थोडंसं लेट होतंय. असू द्या, कधीही सेवा करू शकतो आपण स्वामी महाराजांची. फक्त 12चा टाइम सोडून केव्हाही करू शकतो. असं काही नियम नाही की ह्याच टाइममध्ये केलं पाहिजे. फक्त 12 ते 12:30 या दरम्यानमध्ये करायला नाही पाहिजे. चला पोथीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 21वा अध्याय चालू आहे. बस पिंकी. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभ्यो नमः. स्वामी कृपेने संतान प्राप्ती झालेल्या गंगाधर व सुशीला या दाम्पत्याचा संसार सुखाने चालला होता. मूल मोठं होऊ लागले होते. वेद विद्येत पारंगत होण्यासाठी अध्ययन सुरू होते. एके दिवशी अचानक मुलाची तब्येत बिघडली. औषधोपचार केले, परंतु उपयोग होईना. मुलगा डोळे सुद्धा उघडत नव्हता. नंतर तो मुलगा मरण पावला. सुशीलेची स्वामीवर श्रद्धा होती. ती पती समेत मुलाला घेऊन नरसोबावाडीला आली. स्वामीचा धावा सुरू केला. पहाटेच्या समयी सद्गुरु स्वामींनी दृष्टांत दिला. मुलाच्या अंगावर भस्म टाकले. तसेच त्या मुलाचे तोंड उघडून तोंडाने फुंकर घालून त्या प्रेतात वायू भरल्यासारखे केले. प्राण म्हणजे वायू असतो. नंतर मुलगा जिवंत झाला. बाईचा दृष्टांत संपला. ती झोपेतून जागी झाली. पाहते तर प्रेतात खरंच चेतना आली होती. त्याचे सर्वांग गरम झाले होते. बाळ उठून बसला व मला भूक लागली, खायला दे असे आईला म्हणू लागला. तिने त्याला शांत केले. पतीला सारे सांगितले. औदुंबराला 7 प्रदक्षिणा घातल्या. गुरूंना नमस्कार केला. सकाळी गावकरी अग्निसंस्कारासाठी आले तर हे सर्व पाहून थक्क झाले. मुलगा हळूहळू डोळे उघडू लागला. मुलाच्या मुखात तीर्थ घातले आणि मुलाने पूर्णपणे डोळे उघडले. सद्गुरूंच्या कृपेने मुलगा ठणठणीत बरा झाला. अशी ही 21व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 21व्या अध्यायामध्ये भस्माचं महत्व सांगितलेलं आहे. भस्माने काय होतं काय नाही ते. एका बालकाचा जीव गेलेला होता भस्म टाकलेने स्वामी महाराजांनी. आणि स्वामी महाराजांवर 100% श्रद्धा जर असेल तर काहीही होऊ शकतं. तारक मंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे शक्य गोष्ट नाही ते स्वामी करून दाखवतात. बरोबर का नाही? कोणाकोणाला अनुभव आलेले आहेत नक्की सांगा. आणि आम्हाला अनुभव आलेला आहे ह्या पिंकीचा. आमची पिंकीला सुद्धा मरता मरता वाचली फक्त स्वामी महाराजांमुळे. माहितीये का? आहे ना पिल्लू? मला काही मला काय माहित नाही. हे लहान होतं, ह्याला काही माहिती नाही. पण ह्याचा नाही का जीव वाचलेला आहे. मरता मरता वाचलेलं होतं फक्त स्वामी महाराजांनी. मी फक्त स्वामी महाराजांना प्रार्थना केली माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे. जर काही झालं तर बघा म्हणून सांगून गेलते. दवाखान्यात ज्यावेळेस गेले ना याला घेऊन, त्यावेळेस माझ्या लेकराला स्वामी महाराज काही झालं नाही पाहिजे बघा म्हणून सांगितलं होतं. तर बरोबर माझं पिल्लूला आमच्या काही झालं नाही. तर हे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. या 21व्या अध्यायामध्ये तेच स्वामी महाराजांच्या सांगितलेलं आहे. ज्याने 100% विश्वास ठेवतात त्याच्या आयुष्यात काही अडचणी येत नाहीत, काही अडथळे येत नाहीत. झालं होतं याच्यासोबत तुम्हाला मी नंतर सांगेन. तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला जर ऐकायचं असेल माझा अनुभव याच्यासोबत काय झालं होतं काय नाही तर मी तुम्हाला नक्की सांगेल. नक्की व्हिडिओद्वारे सांगेन. चला तर मग आज आहे शिक्षक दिन. जे कोणी माझे दादा शिक्षक आहेत, ताई शिक्षक आहेत, त्यांना शिक्षक दिनांच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज शिक्षक दिन आहे तर खूप खूप शुभेच्छा. आज मी पारिजातकाची फुलं आणलेली आहेत. हे बघा पारिजातकाची फुलं
आणि हे नाही का महादेवाला खूप आवडतं. हे खूप खूप प्रिय फूल आहे महादेवाचं. आणि केतकी एक आहे म्हणे, ते 2 फुलं आहेत महादेवाचे आवडते. तर ह्याचं झाड ना आमच्या दरवाजातच आहे, दारातच आहे, बाहेर अंगणामध्ये. आता उद्या हरतालिका आहे, हरतालिकेला एक फूल राहत नाही, एक फूल. चला तर मग ॲडव्हान्समध्ये हरतालिकेच्या, गणपती बाप्पा आगमनाच्या, हरतालिकेच्या आणि महालक्ष्मी आगमनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कसं बसलंय बघितलं का? आणि जिम्मी नाही का समोर बसलेली आहे. माझी पूजा झाली, तुम्हाला पूजा दाखवते. पूजा झालेली आहे, सगळी तयारी करून ठेवते. आता हे कळस नाही का उद्या बदलायचे, याचे पानं वगैरे. पूजा कळसाचं जे पाणी आणि पानं जे आहेत ना मंगळवारी आणि शुक्रवारी बदलू शकतो. तर आता उद्या शुक्रवार आहे, शुक्रवारी बदल. आणि उद्या हरतालिका पण आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.